हॅलो एव्हरीवन, वेलकम टू कोडेक्स लॅब टेक्नॉलॉजीज. तर आज आपण शिकणार आहोत लॅम्बडा फंक्शन इन पायथॉन. लॅम्बडा फंक्शन इन पायथॉन. लॅम्बडा फंक्शन इन पायथॉन. लॅम्बडा फंक्शन इन पायथॉन. ओके. सो हे फंक्शन काय असतं ते आपण आज इथं डिस्कस करणार आहोत या लेक्चरमध्ये. तर लॅम्बडा फंक्शन शिकण्या अगोदर आपण एक फंक्शन नावाची कॉन्सेप्ट बघितली होती. फंक्शन म्हणजे एक स्टेटमेंट्स ऑफ ब्लॉक्स. एका ब्लॉकमध्ये आपण एकापेक्षा अनेक स्टेटमेंट ॲड करतो आणि टास्क अचीव करतो. याला आपण फंक्शन असं म्हणतोय. तर फंक्शन इम्प्लिमेंटेशनच्या दोन स्टेप्स आहेत. सर्वात पहिल्यांदा आपण फंक्शन डिफाईन करतो, त्यानंतर फंक्शन कॉल करतो. ओके. तर आता फंक्शन हे शिकल्यानंतर आपण आजचा जो आपला पॉईंट आहे त्या पॉईंटचं नाव आहे लॅम्बडा फंक्शन. ओके. सो व्हॉट इज लॅम्बडा फंक्शन? लॅम्बडा फंक्शन कधी वापरायचं, त्याची गरज कुठे आहे आणि त्याचा पर्पज काय, हे सर्व आपण यामध्ये शिकणार आहोत. तर लॅम्बडा फंक्शन जे आहे ते आपण इन्स्टंट लॉजिक वापरण्यासाठी करतो. इन्स्टंट लॉजिक म्हणजे आता इमर्जन्सीमध्ये जे मला एखादं कोड करायचं असेल किंवा प्रोजेक्टमध्ये इमर्जन्सी इन्स्टंट मला एखादं लॉजिक इम्प्लिमेंट करायचं असेल टेम्पररी, तर मी त्या ठिकाणी लॅम्बडा फंक्शन यूज करतो. लॅम्बडा फंक्शनला ॲनॉनिमस फंक्शन असंही म्हणलं जातं. ॲनॉनिमस फंक्शनही म्हणलं जातं. ॲनॉनिमस फंक्शनही म्हणलं जातं. ओके. तर आता ॲनॉनिमस फंक्शन म्हणजे काय, की ज्याला नाव नसतं. ओके, ज्याला आपण नाव म्हणत नाही. तर लॅम्बडा फंक्शनला आपण नाव देत नाही. जनरली कोणतंही फंक्शन बनवताना आपण डेफ नावाचा कीवर्ड वापरतो. डेफ ॲड. ओके. इथे मी ॲड नावाचं फंक्शन बनवलेलं आहे. देन यामध्ये आपण मल्टिपल लाईन्स लिहितोय, मल्टिपल इथं कोड लिहितोय. ओके. सो इथे मी कोड लिहिला. तर ॲनॉनिमस फंक्शन म्हणजे काय, की तुम्ही लॅम्बडा फंक्शन ज्यावेळी बनवताय त्यावेळी त्या फंक्शनला नाव नसणार आहे. त्या फंक्शनला नाव नसणार आहे. विदाऊट नेमिंग. ओके, विदाऊट नेमिंग. देन तिसरी गोष्ट अशी लक्षात ठेवायची आपल्याला लॅम्बडा फंक्शनबद्दल, की लॅम्बडा फंक्शन हे लॅम्बडा कीवर्डने आपण रिप्रेझेंट करतो. हाऊ टू रिप्रेझेंट? लॅम्बडा कीवर्डने आपण रिप्रेझेंट करतो. जनरली याचा सगळ्यात महत्त्वाचा पर्पज असा आहे की हे इनलाईन काम करते. म्हणजे इनलाईन फंक्शन आपण ज्याला म्हणतो C++मध्ये किंवा आपण सी प्रोग्रामिंगमध्ये इनलाईन फंक्शन नावाची कॉन्सेप्ट शिकलोय. इनलाईन फंक्शन म्हणजे काय, की ते फंक्शनचं लॉजिक असतं ते सिंगल लाईनमध्ये असतं. ओके. सेम लॅम्बडा फंक्शनमध्ये सुद्धा काय असणार आहे, त्या फंक्शनचं लॉजिक सिंगल लाईनमध्ये असतं. ओके. कसं असतं? सिंगल लाईनमध्ये. सो आता इथे महत्त्वाचे जे मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत त्यातला पहिला मुद्दा असा आहे बघा. फर्स्ट फर्स्ट पॉईंट फर्स्ट पॉईंट लॅम्बडा फंक्शन सॉरी लॅम्बडा फंक्शन आर इनलाईन फंक्शन. ओके. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आपल्याला, लॅम्बडा फंक्शन हे काय आहे? इनलाईन फंक्शन आहे. आणि सगळ्यात दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, पहिला मुद्दा आपण डिस्कस केला की लॅम्बडा फंक्शन हे काय? इनलाईन फंक्शन आहे. दुसरा मुद्दा म्हणजे दीज आर अनॉनिमस फंक्शन. दीज आर अनॉनिमस फंक्शन. म्हणजे अनॉनिमस फंक्शन म्हणजे फंक्शन्स विदाउट फंक्शन्स विदाउट अ नेम. फंक्शन्स विदाउट अ नेम म्हणजे तुम्ही फंक्शन वापरताय बट ॲक्च्युली त्याला नेम नसणार आहे. ओके. जनरली कोणतंही फंक्शन आपण इम्प्लिमेंट करतो त्या फंक्शनला नाव देतो. डेफ कीवर्ड वापरून आपण त्याला नाव देतो. त्यामध्ये फंक्शन डिफाईन करून त्यामध्ये लॉजिक लिहितो, त्यानंतर फंक्शन कॉल करतो. दॅट्स इट. या सगळ्या आपण ॲक्टिव्हिटी करतो. पण इथं आपल्याला फंक्शनला काय द्यायचं आहे? नाव द्यायचं नाही आहे लॅम्बडा फंक्शनमध्ये. ओके. सो थर्ड पॉईंट लॅम्बडा फंक्शन रिप्रेझेंट्स लॅम्बडा कीवर्ड. ओके. लॅम्बडा कीवर्ड हे तुम्हाला व्यवस्थित शो होईल. ठीक आहे. हे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत लॅम्बडा फंक्शनची. ओके. जर आपल्याला लॅम्बडा फंक्शन शिकायचं असेल तर हे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. ओके. यामध्ये आपण फोकस करू शकतो. तर पहिला पॉईंट असा आहे, लॅम्बडा फंक्शन आर इनलाईन फंक्शन. देन सेकंड वन, दीज फंक्शन्स आर अनॉनिमस फंक्शन. हे कोणते फंक्शन आहेत? अनॉनिमस फंक्शन आहेत. त्यालाच आपण काय म्हणतो? फंक्शन विदाउट अ नेम.
फंक्शन तर बनवायचं आहे, मात्र त्याला नाव द्यायचं नाहीये. तिसरं आहे लॅम्बडा फंक्शन रिप्रेझेंट्स लॅम्बडा कीवर्ड. ओके, लॅम्बडा फंक्शन आपण कसं रिप्रेझेंट करतो, लॅम्बडा कीवर्डने यूज करतो. सगळ्यात महत्त्वाचा पर्पज मी मगाशी पण सांगितलं आहे, जर मला सिंगल लाईनचं लॉजिक लिहायचं असेल, सिंगल लाईनचं लॉजिक लिहायचं असेल तर मी काय करतो, लॅम्बडा फंक्शनचा यूज करतो एव्हरी टाइम. ओके, एव्हरी टाइम इन्स्टंट लॉजिकसाठी आपण काय करतो, हे वापरतो. सो आता याचा जो सिंटॅक्स आहे तो आपण डिस्कस करूया. सिंटॅक्स काय म्हणतो बघूया. तर सिंटॅक्समध्ये पहिल्यांदा लॅम्बडा कीवर्ड लिहिलं, देन स्पेस, आर्ग्युमेंट्स, आर्ग्युमेंट्स कोलन कोलन, देन एक्सप्रेशन. ओके, तर आता माझ्याकडे समोर सिंटॅक्स आहे. पहिल्यांदा मला लॅम्बडा कीवर्ड वापरायचा आहे, त्यानंतर मला आर्ग्युमेंट्स द्यायचे आहेत आणि त्यानंतर एक्सप्रेशन द्यायचं आहे. ओके, टेन्शन घेऊ नका, एकदम सोपं आहे. आर्ग्युमेंट्स म्हणजे इट्स वन टाईप ऑफ व्हेरिएबल्स. ज्यावेळी रेग्युलर आपण प्रोग्राम करतो त्यावेळी आपण व्हेरिएबल वापरतो. व्हेरिएबलचं काय काम असतं, व्हॅल्यू स्टोअर करणं. तेच व्हेरिएबल जर मी फंक्शनमध्ये वापरले तर ते पॅरामीटर त्याला म्हणतात किंवा त्याला आर्ग्युमेंट म्हणतात. ओके, तर आता मला लागणारं जे व्हेरिएबल आहे फंक्शनमध्ये त्याला आपण आर्ग्युमेंट असं म्हणतोय. ओके, एक्सप्रेशन म्हणजे इथं मी लॉजिक लिहितोय. एक्सप्रेशन म्हणजे काय लिहितोय, लॉजिक लिहितोय सिम्पली. देन आता पुढे आल्यानंतर प्रत्येकाचं मिनिंग बघूया. व्हॉट इज आर्ग्युमेंट, व्हॉट इज आर्ग्युमेंट, आर्ग्युमेंट म्हणजे काय, आर्ग्युमेंट इज द, आर्ग्युमेंट इज द इनपुट व्हॅल्यू, इनपुट व्हॅल्यू म्हणजेच व्हेरिएबल ऑर व्हेरिएबल, ऑर व्हेरिएबल. ओके, फर्स्ट पॉइंट, आर्ग्युमेंट म्हणजे काय, हा प्रश्न मिटला. आर्ग्युमेंट म्हणजे काय, आर्ग्युमेंट मीन्स इनपुट व्हॅल्यू ऑर व्हेरिएबल, इनपुट व्हॅल्यू ऑर व्हेरिएबल. देन सेकंड वन, एक्सप्रेशन. एक्सप्रेशन म्हणजे काय, जे सिंटॅक्स मध्ये मी एक्सप्रेशन नावाचा शब्द लिहिला. एक्सप्रेशन म्हणजे काय, एक्सप्रेशन म्हणजे एक्सप्रेशन इज द, एक्सप्रेशन इज द, एक्सप्रेशन इज द सिंगल, सिंगल लाईन ऑफ लॉजिक, सिंगल लाईन ऑफ लॉजिक म्हणजे एका लाईनमध्ये लॉजिक जे फिट बसतंय ते मी एक्सप्रेशनच्या ठिकाणी मांडणार आहे. याला आपण काय म्हणतोय, सिंगल लाईन ऑफ लॉजिक. एक्सप्रेशनच्या ठिकाणी लॉजिक लिहायचं आहे आणि आर्ग्युमेंटच्या ठिकाणी तुम्हाला व्हेरिएबल मेन्शन करायचं आहे. हा झाला सिंटॅक्स. आता याचं एक्झाम्पल बघूया, एक्झाम्पल लगेच बघूया आपण. ओके, एक्झाम्पल बघायचं आहे आपल्याला. सो आता इथे एक्झाम्पल, एक्झाम्पल. ओके, एक्झाम्पल. नाव मला आता काय करायचं आहे की लॅम्बडा फंक्शनचा यूज करून मला, लॅम्बडा कीवर्डचा यूज करून मला स्क्वेअर डिस्प्ले करायचे आहेत. एक नंबर मी देणार आणि त्या नंबरचा मला स्क्वेअर डिस्प्ले करायचा आहे, असं मला एक्झाम्पल लिहायचं आहे. सो इथे मला लॅम्बडा कीवर्ड यूज करावा लागेल. स्पेस, आर्ग्युमेंट्स, आर्ग्युमेंट्स. एक मी एन नावाचं आर्ग्युमेंट घेतलं, कोलन एन इंटू एन. ओके, एन इंटू एन. आता बघा, ऍक्च्युली ही एन इनपुट व्हॅल्यू आहे. ओके, एन ही इनपुट व्हॅल्यू आहे अँड एन इंटू एन इज अ लॉजिक, एन इंटू एन इज अ लॉजिक. ओके, नो प्रॉब्लेम, लॉजिक. देन याच्यामध्ये आता हे जेव्हा फंक्शन मी कॉल करेन, प्रिंट, प्रिंट. आता मला हे जे एक्झाम्पल आहे हे मला एका व्हेरिएबलमध्ये घ्यावं लागेल. सो आता इथे मी एक व्हेरिएबल घेतो, आर नावाचं व्हेरिएबल घेतलं. सो प्रिंटमध्ये आल्यानंतर मला इथं सिंटॅक्स माझा असा असणार आहे, व्हेरिएबल नेम, व्हेरिएबल नेम इन अ ब्रॅकेट, व्हेरिएबल नेम इन अ ब्रॅकेट व्हॅल्यू. ओके, व्हेरिएबल नेम इन अ ब्रॅकेट व्हॅल्यू. हा सिंटॅक्स आहे, सिंटॅक्स आहे. ओके, आता याचं एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल कशा पद्धतीनं हे वर्क होतंय प्रॉपर बघूया. एक्झाम्पल, तर आता इथं प्रिंट नावाचं फंक्शन घेतलं, याच्यामध्ये मी व्हेरिएबलचं नाव आपलं आर आहे. बघा, हे जे सगळं स्टेटमेंट आहे मी कशामध्ये स्टोअर केलंय, आर नावाच्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर केलंय. सो आता इथे फंक्शन आपण कॉल करतोय. फंक्शन कॉल करताना फक्त मी इथं नंबर देणार आहे, व्हॅल्यूच्या ठिकाणी नंबर देणार आहे. ऑटोमॅटिकली काय होईल, या 5चा वर्ग तुम्हाला आउटपुटला बघायला मिळेल, कारण की मी लॉजिक काय टाकलंय, एन इंटू एन. ओके, एन कोलन एन इंटू एन. एन मीन्स आर्ग्युमेंट, एन इंटू एन मीन्स लॉजिक. ओके, देन कॉल करताना मी हे सगळं स्टेटमेंट कशामध्ये ठेवलं, आर नावाच्या व्हेरिएबलमध्ये ठेवलं, देन कॉल केलेलं आहे. ओके, तर चला बघूया प्रॅक्टिकली, प्रॅक्टिकली कसं वर्क होतं हे लॅम्बडा फंक्शन. इथे न्यू फाईल घेतलेली आहे. ओके, आता न्यू फाईलमध्ये मी सर्वात पहिल्यांदा एका व्हेरिएबलमध्ये व्हॅल्यू स्टोअर करतो. ओके, आर इक्वल टू लॅम्बडा. ओके, लॅम्बडा, देन लॅम्बडा एन कोलन एन इंटू एन.
एक सेकंड, थोडीशी फॉन्ट साईज मी इन्क्रीज करतो जेणेकरून तुम्हाला परफेक्ट दिसेल. ओके, सर्वांना दिसते आता. ओके, एन इंटू एन. ओके, आर इक्वल टू एन, आर इक्वल टू लॅमडा स्पेस एन इंटू एन. म्हणजे सिंटॅक्स प्रमाणे सगळं चालू आहे. पहिल्यांदा लॅमडा कीवर्ड लिहिलं, स्पेस आर्ग्युमेंट कोलन लॉजिक. ओके, नाव आता काय करायचं मला, हे प्रिंट करायचं जनरली. प्रिंट इन अ ब्रॅकेट, प्रिंट इन अ ब्रॅकेट आर ऑफ व्हॅल्यू. सो फॉर एक्झाम्पल मी इथे व्हॅल्यू दिली 5 व्हॅल्यू दिलेली आहे. तर आता हा प्रोग्राम मला सेव्ह करावा लागेल. सेव्ह केला प्रोग्राम मी, बघा आता सेव्ह केला प्रोग्राम. इथं मी लिहिलं स्क्वेअर. ओके, स्क्वेअर डॉट पी वाय, स्क्वेअर डॉट पी वाय. देन फाईल मी सेव्ह केलेली आहे. आता याचं आपण आउटपुट बघूया. ओके, 25 आउटपुट आलेलं आहे. ओके, इथं बघा आता आउटपुट विंडोला 25 दाखवत आहे. देन व्हॅल्यू चेंज करून बघूया आपण. इथं 5च्या ठिकाणी मी टाकलं फॉर एक्झाम्पल 15 टाकलं. ओके, व्हॅल्यू इनपुट 15. प्रोग्राम अगेन सेव्ह केला, रन केला प्रोग्राम. एक सेकंड, प्रोग्राम काय केला, रन केला. इथं बघा 225, 15चा वर्ग ऑटोमॅटिकली काय दाखवत आहे, 225 दाखवत आहे. आता सॅम्पलसाठी मी स्क्वेअरचं लॉजिक इथे इम्प्लिमेंट केलं होतं. या ठिकाणी आपण दुसऱ्या पण प्रकारची लॉजिक टाकू शकतो. फॉर एक्झाम्पल मला ॲडिशन ऑफ 2 नंबर टाकायचं असेल, तर आता इथे मी 2 व्हेरिएबल घेतले, ए कॉमा बी. ठीक आहे, 2 आर्ग्युमेंट पास केले आणि इथं लॉजिक काय लिहिणार आहे मी, ए प्लस बी. ओके, ए प्लस बी. व्यवस्थित बघा आता, 2 आर्ग्युमेंट, सिंटॅक्स प्रमाणे सगळं चालू आहे. फर्स्ट वन लॅमडा कीवर्ड, देन ए कॉमा बी इज अ आर्ग्युमेंट, ए प्लस बी इज अ लॉजिक. ओके, तर आता इथं व्हॅल्यू पास करताना मला 2 व्हॅल्यू पास करावे लागतील. मगाशी मला फक्त एका संख्येचा वर्ग बघायचा होता. हा आपला प्रोग्राम होता युझिंग लॅमडा फंक्शन. आता मला काय करायचं आहे, 2 संख्यांची बेरीज करायची. सो फर्स्ट व्हेरिएबल, फर्स्ट आर्ग्युमेंट ए आर्ग्युमेंट, सेकंड आर्ग्युमेंट बी आर्ग्युमेंट. सो नाऊ मी आता 2 व्हॅल्यू इथे प्रोव्हाइड करतो, 5,5. 5,5 2 व्हॅल्यू दिल्या. फाईल सेव्ह केली अगेन, फाईल रन. बघा आता इथे 10 आलेलं आहे ऑटोमॅटिकली, परफेक्ट. व्हॅल्यू चेंज करून बघूया. इथं केलं 35 केलं, कोड सेव्ह केला, अगेन रन केलं, 5 प्लस 35 40 आलेलं आहे. तर अशा पद्धतीनं आपलं लॅमडा फंक्शन यूज होतं. लॅमडा फंक्शनमध्ये फक्त तुम्ही 3 गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत त्या लक्षात ठेवा. लॅमडा फंक्शन हे इनलाईन फंक्शन आहे. सिंगल लाईनचं लॉजिक लिहिण्यासाठी आपण लॅमडा फंक्शन वापरतो. त्यानंतर दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लॅमडा फंक्शन हे रिप्रेझेंट करण्यासाठी मला लॅमडा नावाच्या कीवर्डची गरज लागते. ओके, देन तिसरं सगळ्यात महत्त्वाचं आहे की हे ॲनॉनिमस फंक्शन आहे. ॲनॉनिमस फंक्शन म्हणजे ही कॅटेगरी अशी आहे की याला आपण फंक्शनला नेम देत नाही. आपण फंक्शनला इथे नेम देत नाही. बघा मी इथे कुठं फंक्शनला नाव दिलं आहे का, नाही दिलेलं. हे फंक्शनचं स्टेटमेंट लिहिलं आहे, डायरेक्टली हे सगळं आरमध्ये स्टोअर केलं आहे आणि आर इंटू याच्यामध्ये मी व्हॅल्यू पुटअप केलेले आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपलं जे लॅमडा फंक्शन आहे ते काम करतं आहे. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच सगळ्या फ्रेंडना शेअर करा. पायथॉनचे लेक्चर्स आपले अवेलेबल आहेत ऑनलाईन. सो पायथॉन आणि C++ आपली दोन्ही सिरीज यामध्ये चालू आहे सायमल्टेनियसली. याच्यानंतर आपण बरेच प्रोजेक्टचे व्हिडिओज जे आहेत ते सुद्धा यामध्ये आपण अपलोड करणार आहोत. जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत ही इन्फॉर्मेशन पोहोचवा. थँक्यू.